नमस्कार मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. येत्या रविवारी म्हणजे 15 तारखेला महाशिवरात्र आहे. त्या दिवशी जे उपास करतात ते तर उपास करतातच, पण ज्यांना फक्त उपासाचे पदार्थ खायचे असतात ते सुद्धा उपास करतात. आणि डाएटवाल्यांचा तर पूर्ण फज्जा उडतो. तर त्या दृष्टीनेच आज आपण एक उपासाची छानशी रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी बटाट्याचा किस, जो की बॉईल बटाटा म्हणजे शिजवून घेतलेला आहे, आणि बारीक कुस्करून 1 वाटी बटाट्याचा किस घेतलेला आहे. आता अर्धा वाटी पनीरचे तुकडे घेतलेले आहेत. फ्रेश पनीर आहे. ते सगळं आपल्याला छानपैकी मॅश करून घ्यायचं आहे. आणि हा उपासाचा पदार्थ अर्थातच ऑइल फ्री आहे, तळलेला नाही आहे. तर चला मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. तर आता रेसिपीमध्ये आपण पुढे हिरवी मिरचीचे काप घातलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, चवीपुरते मीठ घातलेले आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचे आहे, की जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या गुठळे त्याच्यात राहता कामा नये. ओळखू येते का ही रेसिपी मी कुठली बनवते किंवा कशा टाईपची असू शकते? तर ही आहे उपवासाचे पनीर बॉल्स, पनीर चीज बॉल्स, की जे ऑइल फ्री रेसिपी आहे. आपण ही इथे कुठल्याही प्रकारे तळणार नाही आहोत व तेलाचा एकदम कमी म्हणजे एकदम 10% ते 5% आपण वापर करणार आहोत. हे बघा, अशा रीतीने छानपैकी आपण पीठ मळून घेतो ना, तसं छानपैकी हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. आता आपण याच्यात घालणार आहोत 1 टेबलस्पून शिंगाड्याचं पीठ आणि 1 टेबलस्पून राजगिऱ्याचं पीठ, की जे की आपल्या जे बॉल्स बनवणार आहे त्याच्यासाठी बाइंडिंग म्हणून ते काम करणार आहे. नाहीतर बॉल्स व्यवस्थित तयार होणार नाहीत. तर त्याच्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून राजगिऱ्याचं पीठ घेतलेले आहे आणि शिंगाड्याचं पीठ पण घेतलेले आहे. आता हे सर्व मिश्रण परत आपल्याला एकजीव करून छानपैकी मळून घ्यायचे आहे, की जेणेकरून आपण जसं कणिक मळतो ना त्या पद्धतीने हे सगळे पिठं घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. उपासाला चालणारे आणि शिवाय शेंगदाणे नसल्यामुळे पित्त न होणारी ही रेसिपी आहे. याच्यात शेंगदाण्याचा कुठेही वापर नाही. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात, नाही घातली तरी चालते. लाल तिखट घातलं तरी चालणार आहे. म्हणजे ऑप्शनल आहेत ह्या गोष्टी. त्यामुळे अर्थातच हा पदार्थ पौष्टिक पण आहे आणि सगळेजण आवडीने खाऊ शकतात. आणि दिवसभराचा उपास असल्यामुळे खूप तेलकट न खाता पण तेलकट खाण्याचा काय म्हणतात आनंद देणारी ही रेसिपी आहे. हे बघा, अशा रीतीने आता आपण त्याची छोटीशी पारी तयार करून घेणार आहोत. त्याच्यात अर्थातच आपण किसलेले चीज घालून घेणार आहोत आणि ते बॉल्स मस्तपैकी कव्हर करून घेणार आहोत. चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. उपवासाला चालतं नाही चालतं हे तुमच्यावर डिपेंड आहे, कारण आम्ही चीज खातो. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने मी चीज त्या स्टफिंगमध्ये भरलेले आहे आणि छानपैकी बॉल्सला पॅक करून घेतलेले आहे, की जेणेकरून आपले चीज फ्राय करताना किंवा आपण याला घालणार आहोत, एअर फ्रायरला घालणार आहोत, तर ते छानपैकी फ्लपी व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने मी चीजचा वापर इथे थोडा जास्त करत आहे. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात चीज न घालता जरी ते बॉल्स बनवले तरी चालू शकतं. त्याच्याऐवजी तुम्ही पनीरच स्टफिंग केलं तरी चालू शकतं. किंवा जर तुम्हाला शेंगदाणे खावेसेच वाटत असेल किंवा आवडत असेल तर त्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालून छानपैकी बॉल्स तळून घेऊ शकतात. पण आपण इथे हे बॉल्स तळणार नाही आहोत, तर पिझ्झा मोडवर छानपैकी एअर फ्रायरला फ्राय करणार आहोत, अगदी कमी तेलात, म्हणजे अगदी 5% तेलामध्ये. हे बघा, अशा रीतीने आपले हे बॉल्स तयार झालेले आहेत. अर्थातच आता आपल्याला ते तळायचे नाही आहेत, त्याच्यामुळेच आपण एअर फ्रायरच्या बास्केटला आता छानपैकी ग्रीस करून घेणार आहोत. थोडेसे तेल लावून घेणार आहोत, की जेणेकरून बॉल्स खाली चिटकायला नको म्हणून. तर ही रेसिपी नक्कीच नवीन आहे, उपवासासाठी वेगळी आहे. दिवसभरात खूप वेगवेगळे पदार्थ उपवासाचे बनवले जातात, त्यात ही महाशिवरात्रीसाठी तुम्ही नक्कीच रेसिपी करून बघू शकतात. कमीत कमी वेळ लागणारी रेसिपी आहे. 10 ते 15 मिनटात ही रेसिपी छानपैकी तयार होते.
मस्तपैकी नाश्त्यासाठी होऊ शकते किंवा दुपारच्या वेळात पोटभरीसाठी पण हा पदार्थ उपवासाचा होऊ शकतो. अर्थात आता हे बॉल्स मी पिझ्झा मोडवर फ्राय करण्यासाठी एअर फ्रायरला ठेवलेले आहेत. पिझ्झा मोडवर याच्यासाठी की त्याच्यात आपण चीजचा वापर केलेला असल्यामुळे ते छान फ्लफी होण्यासाठी मी पिझ्झा मोडवर केलेले आहे. हे बघा आता आपले बॉल्स किती छान तयार झाले, क्रिस्पी, आणि ऑइल पण काहीच नाही त्याच्यात आणि एकदम फ्लफी झालेले आहेत. आतमधून एकदम मऊ आणि गरमागरम आहेत. ते काढताना बराच चटका बसला आहे. ठीक आहे, काहीतरी खायचं तर काहीतरी तर करावं लागणार ना. आधी हाताला चटके तेव्हा मिळतात पिझ्झा बॉल्स, काय म्हणतात, बॉल्स, चीज बॉल्स. हे बघा अशी रीतीने आता आपले हे बॉल्स छानपैकी तयार झाले. आवडल्यास नक्की शिल्पाच रेटला लाईक आणि